तर आपलं सेशन रेकॉर्ड होत आहे. तर पहिला तर मला तुम्ही सांगा, की तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं वळलात तुम्ही? लेखिका हा प्रवास कसा आहे तुमचा? कसं काय डोक्यात आलं तुमच्या अचानकच ही कल्पना, की मला लिखाण करावं वाटतं? का तुमचं वाचन होतं? का कुठलं इन्स्पिरेशन होतं? का काय होतं? त्याच्या पाठीमागचं काय तुमचं हे होतं, उद्देश होतं किंवा काय वाटलं तुम्हाला? होय. तुम्ही जसं त्याचं टायटल दिलेलं आहे, की गृहिणी ते लेखिका हा प्रवास. तर माझं लग्न मी जेव्हा फर्स्ट इयरला होते. माझं कॉमर्स ग्रॅज्युएशन आहे. मी फर्स्ट इयरला होते त्या वर्षी माझं लग्न जमलं आणि सेकंड इयरच्या फर्स्ट सेममध्ये माझं लग्न झालं. मग त्या काळामध्ये मुलींची लग्न लवकर करणं हे साहजिकच होतं आणि मग तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर होत नाही आहात, तर मग हं. ग्रॅज्युएशन तुम्ही घरी बसून पण करू शकता. हा एक पाठीमागे उद्देश असतो आई-वडिलांचा आणि त्याप्रमाणे माझं मी 19 माझं पूर्ण झालं होतं वय आणि माझं लग्न झालं. आणि वाचनाची मला प्रचंड आवड होती. घरामध्ये आई-वडिलांना देखील वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे घरामध्ये पुस्तकं असायची. कथा, कादंबऱ्या वगैरे हे सगळं वाचन सुरूच असायचं. आणि लग्नानंतर सुद्धा इकडे सुद्धा माझ्या मिस्टरांना पण वाचनाची आवड असल्यामुळे इथे पण आम्हाला भरपूर मला पुस्तकं वाचायला मिळाली. आणि त्याचा एक असा परिणाम होतो आपल्यावर, की आपण समृद्ध होत जातो वाचनाने. आपल्या विचार कक्षा विस्तारत जातात. आणि मला मुख्य म्हणजे कविता करण्याचा छंद होता. मी शाळा कॉलेजात असतानापासून कविता करायची. आणि कविता ह्या माझ्या स्वांत सुख आहे, की आपल्याला आवडतं, जे काही आपल्याला भावतं ते आणि कविता सुचली की लिहायची आणि आपल्या ह्याच्यामध्ये ठेवून द्यायची. या पद्धतीने माझं कविता लेखन सुरू असायचं. आणि हे वाचन तर सतत चालूच होतं. आणि हा जो मधला एक जो टप्पा असतो गृहिणीच्या आयुष्यातला, की आपली मुलं स्थिर स्थावर होईपर्यंत आपल्याला मान वर करून पाहायला वेळ मिळत नाही. स्वतःच्या छंदांकडे. करियर करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांना तर उलट मी तर त्यांच्या बाबतीत हे म्हणेन, की त्यांच्याकडे दुहेरी हे असतो, की त्यांना स्वतःचं करियर पण करायचं असतं आणि त्यासोबतच त्यांना आपलं घर पण सांभाळायचं असतं. गृहिणींच्या बाबतीत आपलं घर सांभाळून आपले छंद जोपासणं हे असतं आणि मग हा वाचनाचा जो छंद आहे माझा, तो मी जोपासत गेले आणि ह्या मधल्या 30-35 वर्षाच्या काळामध्ये जे काही वाचन झालं, त्याच्यामुळे जी काही आपली एक समज म्हणतो आपण आणि जे आकलन असतं ते समृद्ध होत जातं. त्यातनं मग माझ्या कविता देखील वेगळ्या पद्धतीच्या येत गेल्या आणि मग थोडंसं कधी ललित लेखन, कधी एखाद्या पेपरसाठी लेख लिहिणं, कधी आपल्याला एखादा विषय फार स्पर्शून जातो किंवा समाजामध्ये ज्या काही घटना घडतात, त्याच्याबद्दल आपल्याला कधीतरी म्हणजे मानसिक त्रास होतो आणि मग आपण लिखाणातनं व्यक्त होतो. या पद्धतीनं मग मी लिखाणाकडे वळले. तुमचा लिखाणाचा स्त्रियांना पण आवडायचा. म्हणजे तुम्हाला ते रिस्पॉन्स येत असेल मॅडम तुमचा खूप आवडला लेख मला अ, मी इन्स्पायर झाले किंवा भावलं असे जे आहेत समाजाबद्दल पण तुम्ही लिहिला त्या दुःखद म्हणजे तुम्हाला वाटतं की त्याची तीव्र प्रसाद उठायला लागलेत. त्यावेळेस तुम्ही हो. ते लिहित होता सगळ्या गोष्टी. तर होय, तुमचं होय. बाकीच्यांच्या म्हणजे स्त्रियांचं काय होतं तुमचं मत? अ, तोपर्यंत माझं लेखन असं ललित म्हणूयात किंवा त्या हं, पद्धतीचं होतं, की एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देणं या असं जे असतं, त्या पद्धतीचं होतं, की एखादी घटना आपल्या आजूबाजूला घडली आहे आणि त्याला प्रतिक्रियात्मक म्हणून जे लेखन असतं त्या पद्धतीचं होतं. आणि मग माझ्या मैत्रिणी मला सांगायच्या, की "तुझ्या कवितांमध्ये, तुझ्या लेखांमध्ये ती वेदना का जाणवत राहते?" कारण माझ्या मते लेखक हा भवतालाशी जोडलेला असतो आणि समाजात म्हणा किंवा आपल्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या घटना असतात त्या त्याचे नकळत परिणाम स्वतःवर होत असतात आणि मग ते लिखाणातनं बाहेर येत असतं आणि मग मैत्रिणी म्हणायच्या, "तुझ्या लिखाणामध्ये ही वेदना का असते? सतत वेदनेच्या बद्दलच कसं तू लिहितेस?" ह्या अशा प्रतिक्रिया मला असायच्या. मग तुम्हाला हे कविता कधी छापाव्या वाटल्या आणि का छापाव्या वाटल्या तुम्हाला? हे सगळं तुम्ही वेदना लिहित होता, करत होता. हं.
नाही, सुरुवातीला मला कविता छापायची म्हणजे नको वाटायचं. कारण कविता काय असतं, की कधी-कधी तो स्वांत सुखाय गोष्ट असते. आणि सुरुवातीला जेव्हा आपण कविता लिहितो ना, मला कविता मी जसं म्हटलं तुम्हाला, की शाळा कॉलेजांमध्येच मी कविता लेखन सुरू केलं होतं. आणि कसं असतं आपण जेव्हा वाचन करतो आणि म्हणजे मी इंदिरा संत, शांता शेळके, शंकर वैद्य ह्या अशा सगळ्या दिग्गज लोकांच्या कविता वाचत असे आणि मग मला असा प्रश्न पडायचा, की हे सगळं इतकं छान लिहितात, तर मग आपण आपल्या कविता कुठे मांडायच्या? कारण ह्या लोकांनी ज्या पद्धतीने साहित्य निर्मिती केलेली आहे, त्यामध्ये आपलं कुठे काय मांडणार आपण आणि आपला तो दर्जा आहे का? सगळ्यात महत्त्वाचा मला हा प्रश्न सतत पडतो, की आपण त्या दर्जाचं लिहू शकतो का? त्यामुळे मला माझ्या कविता प्रकाशित करायची तोपर्यंत मला वाटत नव्हतं. पण कसं असतं एक वयाचा टप्पा ओलांडल्यानंतर आपला अनुभव विश्व विस्तारत जातं आणि लहानपणापासनं म्हणजे माझ्या कविता स्त्रीवादी कविता आहेत खरं तर. सगळ्या ज्या कविता आहेत, सुरुवातीच्या कविता सोडल्या तर. कारण काय असतं, की आपण लहानपणापासून आपल्या आजूबाजूला ज्या स्त्रिया बघतो, अ, आई असेल, मामी असेल, काकी असेल, आजी असेल आणि त्या स्त्रियांच्या ज्या घुसमटी असतात, ज्या काही वेदना असतात, ते आपण पाहत असतो. त्यांनी कधी जरी त्या बोलून दाखवल्या नसल्या, तरी आपण ह्या वाढत्या वयामध्ये जसं-जसं आपण आपल्या अनुभवातनं पुढे जातो, तसं-तसं आपल्याला त्या घटनांचं, त्या स्त्रियांच्या वेदनांचं सहसंवेदन ज्याला म्हणतो, की आपल्या आतमध्ये पण त्या कुठेतरी झिरपत जातात त्या वेदना. आणि मग माझ्या ज्या कविता पुन्हा बदलत गेला जो कवितांचा ट्रेंड म्हणूया आपण, तो मग स्त्रीवादाकडे झुकला. सुरुवातीच्या कविता साहजिकच निसर्गावर, प्रेमावर किंवा या पद्धतीच्या असतातच. आपण सुरुवात जेव्हा कविता लिहायला करतो, तेव्हा किंवा कोणाचं तरी अनुकरण. आता इंदिरा संतांचा माझ्यावर प्रचंड पगडा होता आणि इंदिरा संत माझ्या आवडत्या कवयित्री आणि मग त्यांच्यासारखं आपल्याला लिहिता येईल का? हं. ही एक म्हणजे मनामध्ये हे असायची. पण जेव्हा हे सगळं माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि याच्यामध्ये मी आणखी एक गोष्ट सांगू शकेन, की माझा मुलगा मला सतत प्रोत्साहन द्यायचा, की "आई तुझं तुझं स्वतःचं एक असू दे." ज्याला काय म्हणतो एक स्वतःचा छाप म्हणतात ना, तर तो हां, हां. छाप तुझा तुझा जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत म्हणजे तुलाच समाधान होणार नाही आणि हो तसंच व्हायचं. मी कविता लिहायची आणि मला वाटायचं नाही, हे अजून तितकं परिपूर्ण नाहीये. आणि मग जेव्हा ह्या स्त्रीवादी कवितांची म्हणजे लिखाण माझ्याकडनं व्हायला लागलं, तेव्हा कुठेतरी थोडीशी जाणीव झाली, की नाही काहीतरी आपल्याकडनं वेगळं लिहिल्या जातंय. म्हणून इतके दिवस मला माझ्या कविता छापायच्या नकोशा वाटत होत्या, की जे आहे ते आपण मांडलेलं आहे. पण त्याच्यातनं वेगळे किंवा समाजाचं प्रतिबिंब आपल्या लिखाणात जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण सक्षम झालो किंवा त्यासाठी सक्षम आहोत असं वाटत नव्हतं. तर तुमच्या आवडत्या लेखिका कुठल्या ताई? म्हणजे तुम्ही कोणाला भेटलात? तुमच्या आता एवढे लेखन वगैरे करतात, एवढं वाचन झालंय, तर तुमच्या आवडती लेखिका आहे आणि तुम्हाला असं वाटत होतं का त्या लेखिकेला भेटावं, करावं? होय, होय. इंदिरा संतांना भेटण्याची माझी खूप इच्छा होती. पण ती म्हणजे अपुरीच राहिली. पण मा मा म्हणजे बाकीच्या लेखिकांमध्ये आज सध्याच्या आहेत अरुणा ढेरे त्यांच्याशी माझा संवाद झाला, त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यांच्यासोबत कवितांबद्दल चर्चा झाली आणि काय म्हणूयात एक वेगळं प्रसन्न व्यक्तिमत्व आहेत अरुणा ढेरे ह्या. पण माझ्या मनावर जो जो एक छाप आहे, इंदिरा संतांना भेटण्याची मला प्रचंड, प्रचंड हे होती, उत्सुकता होती किंवा ओढ होती म्हणूयात आपण. व्हेरी गुड. हां. तर म्हणजे तुम्ही असं म्हणताय, की हां. तुम्ही कविता लिहिता-लिहिता असं लिहिलंय, की चरित्रात्मक लेखनाकडं हं. का वळला? आणि तुम्हाला असं का वाटलं, की बाबा हे आता कविता आता मी जी लिहिते ते करता-करता पण मी हे करू शकते. अशा काही घटना आहेत, की तुम्हाला की ते लिहावं वाटलं तुम्हाला? काय वाटलं त्यावेळेस होय. तुम्हाला? तो एक फार वेगळा इन्सिडन्स म्हणता येईल. कारण माझं आता ज्योतिर्मय सावित्री नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं 2021 ला. आणि त्याला म्हणजे पुरस्कार वगैरे पण मिळाले. अ, तर त्याच्याकडे वळण्याचा एक फार छान इन्सिडन्स घडलेला होता.
की लातूरमध्ये एक चळवळ चालायची. बहिणाबाई वाचक मंच म्हणून एक चळवळ होती. तिथे दर महिन्याला एखाद्या पुस्तकावर म्हणा किंवा एखाद्या लेखिकेवर किंवा एखाद्या लेखकावर असं त्यांची थीम असायची आणि त्या पद्धतीचं अभिवाचन म्हणा किंवा आपण जी पुस्तकं वाचली आहेत त्याच्यावर चर्चात्मक कार्यक्रम या पद्धतीचा असायचा. आणि तिथे 2020 साली एक थीम त्यांनी ठेवली होती, की जे समाजामध्ये काम करणारे दाम्पत्य आहेत, त्यांच्यावर अभ्यास करून अभिवाचन सादर करायचं. आणि मी त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस सगळ्यांच्या चर्चांमधनं बाबा आमटे, प्रकाश आमटे, अभय बंग, राणी बंग यासारखी वेगवेगळी नावं समोर येत गेली प्रत्येकाने सांगितली आणि मला माहित नाही मी का वाटलं मला आणि मी सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचं सहजीवन का लिहू नये असं मला वाटलं. आणि तोपर्यंत म्हणजे मला सावित्रीबाईंबद्दल माहिती इतकीच होती, की मुलींची शाळा काढणाऱ्या सावित्रीबाई आणि त्याच्यासाठी अंगावर शेणमाती झेलणाऱ्या सावित्रीबाई. परंतु असं वाटलं, की नाही आपण लिहू यांच्यावरती. आणि जेव्हा मी हा विषय लिहायला घेतला आणि त्याची संहिता तयार करायची वेळ आली, तेव्हा मला असं जाणवलं, की सावित्रीबाईंवरती फार कमी लिखाण आहे. त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारं लिखाण खूप कमी आहे. मग मी वेगवेगळ्या लायब्ररीजमध्ये जाऊन काही पुस्तकं मिळतायत का सावित्रीबाईंच्या लिखाणावर याचा शोध घेत गेले. ज्योतिबांच्या चरित्राचा अभ्यास करत त्याच्यातनं आपल्याला सावित्रीबाईंबद्दल काय माहिती मिळू शकते आणि त्या दोघांच्या सहजीवनावर तसं तर आत्तापर्यंत कुठलंच पुस्तक आलेलं नाही, की त्या दोघांच्या सहजीवनावर काहीतरी प्रकाश टाकेल, की त्यांचं वैवाहिक आयुष्य कसं होतं, हे आत्तापर्यंत कुठे आलेलं नाहीये. आणि तो शोध घेत असताना मग मला हे तुम्हाला जसं सांगितलं, की ज्या सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिकवण्यासाठी एक प्रकाशवाट दिली, त्यांच्या आयुष्यावर काही लिहिलेलं गेलेलं नाहीये. आणि मग खूप प्रयत्नांनी मला काही पुस्तकं मिळाली. त्याच्यामध्ये जेव्हा मी काही लेखकांशी चर्चा करायला गेले, तेव्हाचे काही अनुभव मला इथे शेअर करायला नक्कीच आवडतील. हो, कारण नक्की. गृहिणीकडे कसं पाहिलं जातं हा अनुभव मला इथे शेअर करावासा वाटेल. आणि मग आपल्याला हे संहिता लिहिण्यासाठी काही लेखक मदत करतील का? किंवा काही प्रकाश टाकू शकतील का त्यांच्या जीवनावर? म्हणून मी ज्यांची पुस्तकं होती अशा 2-3 लेखकांना फोन केले. तर त्यांचा पहिला प्रश्न असायचा मी समजा फोन केलाय आणि सर मला ज्योतिबांच्या आणि सावित्रीबाईंच्या वैवाहिक जीवनाबद्दल माहिती हवी आहे आणि याचे सोर्स कुठे मिळतील? या पद्धतीचं जेव्हा मी विचारायला गेले तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा, की "मॅडम तुम्ही काय करता? कुठे शिकवता? कोणत्या कॉलेजात शिकवता?" आणि जेव्हा मी त्यांना सांगायची ना, की "सर नाही मी एक गृहिणी आहे. वाचन हा माझा छंद असल्यामुळे आणि अभ्यास त्या दोघांच्या ह्याच्यावर करायचा वाटला मला, म्हणून मी हे करते." तर त्यांच्या प्रतिक्रिया फारच म्हणजे अगदी काही जणांनी तर फोन बंद केले. अरे काही बापरे! हो, अगदी. आणि काही जणांनी सांगितलं, "मॅडम काही नाही, ते पुस्तक आहे ते पहा आणि त्यानुसार करा." म्हटलं, "सर तसं नाहीये, आपण चर्चा करूयात." पण त्यांचं हे असायचं, की ही एक गृहिणी आहे आणि ही काय चर्चा करणार आहे आमच्याशी हां, हां, हां. आणि ही काय लिहू शकणार आहे? हं. हा त्यांचा हे होता आणि त्यांनी मला मी 3 ते 4 लेखकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही त्याबद्दल मदत केली नाही. म्हणजे एका गृहिणीकडे म्हणजे प्राध्यापक किंवा शिक्षक किंवा असं असतील तरच तुम्ही लिखाण करू शकता. हा जो समज आहे ना या लोकांचा, त्याच्याबद्दल मला फार आश्चर्य वाटलं. खरोखरच. कारण की एक काहीतरी तुमचं सिम्बॉल पाहिजे समाजामध्ये, तर तुम्हाला अगदी. ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे म्हणजे मदत मदत पण मिळेल. मिळते. मदत पण मिळते. अगदीच, हां, अगदीच. मदत मिळेल आणि तुम्हाला एवढे एफर्ट करायची गरज लागत नाही. पण आपला होय. प्रवास ह्याच्यापेक्षा वेगळा आहे ना ताई तुमचा प्रवास. होय तर ना. त्यातून पण तुम्ही बाहेर पडला, जिद्दीने बाहेर पडला, अगदी. सगळ्या गोष्टी शोधून काढला. तो शोध कसा? हे ऐकायचंय आम्हाला, की बाबा हे शोध कसा निर्माण झाला तुमचा? कोण तुम्हाला मदत केलं? का तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी नाही. शोधून म्हणजे जेव्हा हे ठरवलं मला पुस्तकं मिळत नव्हती, तेव्हा मग मी इथे लातूरमध्ये माधव बावगे सर जे आहेत अंधश्रद्धा निर्मूलन काम करणारे. त्यांच्याशी संपर्क केला. कारण ते म्हणजे सत्यशोधक चळवळीचं पण काम करतात ना, त्यामुळे मला असं वाटलं की त्यांच्याकडे काही पुस्तकं आपल्याला मिळू शकतील. आणि मग सावित्रीबाईंच्या जीवनावरची 2-3 पुस्तकं त्यांचं बालपण किंवा त्यांच्या काही ह्याच्यावरची पुस्तकं मला त्यांच्याकडनं मिळाली. दुसरा सोर्स असा होता, की माझा मुलगा त्यावेळेस पुण्यामध्ये राहत होता. तर
तो प्रचंड म्हणजे मोठा अभ्यासक आहे इतिहासाचा आणि मराठी विषय पण त्याचा चांगला आहे. आणि मग त्याला मी म्हणजे त्याला मी सांगितलं, की मला या पद्धतीचं लिखाण करायचं आहे आणि मी काय करू? आणि ती एक दिशा जी देणं असतं ना, हां, ते मला माझ्या मुलांनी दिलं. अ, मी नेहमी म्हणत असते, की आपण आई म्हणून आपण असं ठामपणे म्हणत असतो, की मी माझ्या मुलाला घडवलं. बरोबर आहे. पण मी नेहमी म्हणते, की आपण मुलासोबत स्वतः घडत जातो. मुलं बरोबर. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक टप्प्यावर शिकवत जातात. जेव्हा मूल लहान असतं, शाळेत जातं, तेव्हा ते जे अनुभव विश्व असतं त्यांचं ते आपण वेगळ्या दृष्टीने जर त्याच्याकडे पाहिलं तर आपण खूप शिकतो. तसं माझ्या या ज्या साहित्यिक प्रवासामध्ये मला माझ्या मुलाची खूप मदत झालेली आहे. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मला, "आई हे असं असायला पाहिजे, हे तू तसं असायला करायला पाहिजेस." ह्या गोष्टी सगळ्या मग तो सांगत असतो. आणि मग त्याने मला एक दिशा दिली आहे, की या पद्धतीने जर तू लिहिलंस, तर तुला हे छान जमेल. आणि मग मी त्याच्या सहजीवनाचे वेगवेगळे टप्पे उलगडत जाऊ शकले. मी असं म्हणेन, की बाबा आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं त्यांचं सहजीवन म्हणजे काय वाटतं? वेगळं काय आहे त्याच्यामध्ये? होय, ज्योतिबाचं आणि आणि सावित्रीबाईंचं सहजीवन हे बाकीच्या लोकांनी त्यांचं कार्य लिहिलंय होय, समाजामध्ये, की त्यांना विरोध कसा झाला, मग ते पुढे कसे गेले, मग ते होय, होय, स्त्रियांचं शिक्षण हाच त्यांचा प्रवास होता. पण तुमचा होय. विषयच वेगळा आहे अगदी. आणि तो शोध पण वेगळा आहे, त्याची मदत पण वेगळी आहे. मग आम्हाला ऐकायला खूप इंटरेस्टिंग आहे, की बाबा त्यांचं सहजीवन कसं होतं, जेव्हा बाहेर समाजामध्ये विरोध होत होता, तर ते एकमेकाला कशी सावरायचे हे लोकं. होय, अगदी. मला म्हणजे हे पुस्तक जेव्हा मी लिहायला सुरुवात केली, म्हणजे हे अभिवाचन जेव्हा लिहायला सुरुवात केली, तेव्हा जास्त प्रकर्षाने जाणवलं, की हे जे सहजीवन आहे, ते आजच्या तरुण पिढीसाठी खूप मार्गदर्शक आहे. का? हं. तर हां. हल्ली जेव्हा म्हणजे हे एक समस्या आहे आपल्या समोर, की मुला-मुलींची लग्न टिकत नाही आहेत. हो, हो. फार मोठी समस्या आपल्याला आज समोर दिसते. आणि याच्याकडे पाहताना आपण अ, कोणाला दोष देतो? मुलांना दोष द्यावा, की समाजाला दोष द्यावा, की आपण कुठेतरी कमी पडतोय, हे पाहावं. तर आपण त्यांच्याकडे एक मार्गदर्शक किंवा त्यांना काहीतरी एक वाट दाखवतो का? कारण हं. हल्ली काय होते मुलांना लग्न या गोष्टीकडे पाहायचं म्हटलं, की ते फक्त इव्हेंट म्हणून त्याच्याकडे बघतात. म्हणजे आपल्याला आता एक सहचरी निवडायचा आहे, तर तिथे मुला-मुलींचं काय असतं, की तो मुलींच्या बाबतीत सांगेन मी, की त्यांना हवं असतं, की माझं मी जे करियर करते त्याच्यापेक्षा जास्त करियरिस्ट असलेला मुलगा हवा. उच्च शिक्षण तर आहेच आहे, त्याच्याकडे पैसा हवा, त्याच्याकडे घर हवं, त्याच्याकडे गाडी, बंगला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच असाव्यात. हा दृष्टिकोन मुलींमध्ये खूप जास्त वाढलेला आहे. आणि मग मी लग्न करणार आहे, तर माझं लग्न कशा पद्धतीनं व्हावं? हां. मग ते प्री वेडिंग शूट असतं किंवा या पद्धतीचं डेस्टिनेशन वेडिंग म्हणतात त्याला, त्या पद्धतीचं मला लग्न करायचंय. हे सगळे विचार मुलींच्या डोक्यामध्ये येतात. परंतु मला असं वाटतं, की ह्या मुली हा विचार करत नाही, की आपण जो जोडीदार निवडलाय, त्याच्याशी आपली वैचारिक लेव्हल जुळणार आहे का? त्याच्याबरोबर आपल्याला जो प्रवास करायचा आहे जीवनाचा, त्या प्रवासामध्ये आपण दोघांनी एकमेकांना समजून घेतलेलं आहे का? आपण एकमेकांचे विचार जाणून घेतो का? आपण एकमेकांच्या विचारांचा आदर करतोय का? मग या गोष्टींचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे आणि मुलांच्या बाबतीत पण तेच असतं, की सुंदर मुलगी पाहिजे, शिकलेली पाहिजे हं. आणि वरती अजून की तिने घर पण सांभाळलं पाहिजे आणि माझ्या आई-वडिलांना पण नीट व्यवस्थित पाहिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींच्या त्यांच्या मुलीकडनं अपेक्षा असतात. पण जोडीदार म्हणून जेव्हा एकमेकांचा आदर करणं, एकमेकांना समान वागणूक देणं, ह्या गोष्टी ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी आपल्याला शिकवलेल्या आहेत. त्यांच्या अनेक उदाहरणातनं आपल्याला ते सापडतात. अशी उदाहरणं त्यांच्या आयुष्यातली. एक फॉर सुरुवातीचं एक्झाम्पल तुम्ही हां. एक्झाम्पल देऊ शकता? आम्हाला उत्सुकता होय, होय. वाटेल सगळ्या गोष्टी अगदी, ऐकायची, की अगदी. असे काय एक आहेत घटना त्या? अगदी, अगदी. अ, तो काळ होता 1840-45 च्या दरम्यान 1840 ला त्या दोघांचं लग्न झालेलं होतं. म्हणजे तो किती जुना काळ होता. म्हणजे आजपासून आपण 150 ते 200 वर्ष मागे जाऊ त्यासाठी. आणि त्या काळामध्ये पती परमेश्वर मानलं जायचं आणि स्त्रिया पुरुषांच्या पाया पडायच्या, म्हणजे नवऱ्याच्या. आणि ते अगदी सहज होतं. त्याच्यात कोणालाच वावगं वाटायचं नाही.
पण ज्योतिबा जे होते ते समता मानणारे होते, की त्यांचं म्हणणं होतं, की स्त्री आणि पुरुष हे एक समान आहेत. ते म्हणायचे निर्मिक, ते परमेश्वराला निर्मिक म्हणायचे. निर्मिकाने जर दोघांना निर्माण केलेलं आहे, तर दोघंही समान आहेत. मग पुरुष कसा श्रेष्ठ होऊ शकतो? आणि जेव्हा-जेव्हा सावित्रीबाई त्यांच्या पाया पडायला जात, तेव्हा ते अडवायचे त्यांना आणि म्हणायचे, "हे बघ सावित्री, आपण नवरा-बायकोच्या नात्याने तू जर माझ्या पाया पडत असशील, तर मी पण तुझ्या पाया पडायला पाहिजे." हा विचार किती मोठा आहे मोठा आणि आहे. ही समस्या आज बरोबर. मुलं अगदी स्वतःच्या बायकोचं करिअर जरी इक्वल किंवा थोडंसं वर जायचं असेल, तरी त्यांना त्यांचा अहंकार दुखावला जातो. आणि ती समता आहे आणि जेव्हा ज्योतिबांनी मी आणखी 2-3 उदाहरणं सांगते तुम्हाला चालतील ना? हो, नक्की. अ, जेव्हा ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी शाळा सुरू केल्या. 1, 2, 3 असं करत त्यांनी पुणे परिसरामध्ये 18 शाळा सुरू केल्या होत्या. आणि त्या शाळा चालवण्याच्या कामामध्ये सावित्रीबाईंनी त्यांना मदत केलेली होती. म्हणजे प्रत्येक शाळा उभी करताना सावित्रीबाई त्यांच्या सोबत असायच्या, बरोबर असायच्या. आपल्याला फक्त त्यांनी शाळेत गेले आणि त्यांनी शेणमाती झेलली आहे इतकंच माहिती आहे. परंतु त्या शाळांची उभारणी करणं, तिथे मुलांना शाळेमध्ये आणण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणं, की कारण त्या काळात मुलींना शाळेत आणून सोडायचं म्हटलं, की समाजामध्ये खूप विरोध व्हायचा. तर पालक काही-काही पोत्यामध्ये मुलींना घालून आणायचे आणि शाळेत सोडायचे. की कोणाला कळू नये आमची मुलगी शाळेत जातीये. बापरे! तर ते हो. अ, आणि त्या पद्धतीच्या काळामध्ये सावित्रीबाईंनी ते शिक्षण घेतलं होतं आणि म्हणजे शाळा चालवल्या होत्या. तर त्या शाळा व्यवस्थित चालवल्या म्हणून त्या काळात इंग्रज सरकारने त्यांचा सत्कार केलेला होता ज्योतिबांचा, की तुम्ही एक खूप फार चांगलं काम केलेलं आहे समाजामध्ये म्हणून. तर त्या सत्काराला उत्तर देताना ज्योतिबांनी सभेमध्ये सांगितलं होतं, की मी फक्त निमित्त मात्र आहे, ह्या शाळा काढण्यासाठी. ही पूर्ण जबाबदारी सावित्रीबाई घेते, म्हणून मी हे उभं राहू शकतो. म्हणजे एका पुरुषाच्या मागे स्त्री तितकी खंबीरपणे उभी आहे, साथ देतेय आणि हे काळ कोणता आहे बघा तुम्ही, तो इतका जुना बरोबर. काळ. त्या काळामध्ये आपल्या पत्नीला समाजासमोर आणणं आणि तिच्या कार्याचं, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करणं, ही फार मोठी गोष्ट मला वाटते. बरोबर. आणखी एक गोष्ट त्यांच्या सहजीवनातली मला भावलेली ती ही आहे, की जेव्हा त्या दोघांना मूल होत नव्हतं. सावित्रीबाई आणि ज्योतिबांचं लग्न होऊन बरेच दिवस उलटले आणि त्यांना मूल होत नव्हतं. तर तेव्हा त्यांच्या वडिलांनी दबाव आणायला सुरुवात केली होती, की आता ज्योतिबाचं दुसरं लग्न करून द्यायचं. आणि याला सामील होत्या सावित्रीबाईंचे आई-वडील देखील, की म्हणजे आपल्या मुलीसाठी सवत आणण्यासाठी ते तयार होते. कारण त्या काळामध्ये स्त्रीला मूल न होणं ही फार मोठी त्याला वांझ म्हणून हिणवलं जायचं त्या स्त्रीला. हो. मी तर म्हणेन आत्ताही एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल, तर तिच्याकडे त्याच दृष्टीनं पाहिलं जातं. आजही तितका समाज पुढारलाय असं मला वाटत नाही. तर तो काळ तर किती भयंकर आहे बघा, विचार करा आपण. आणि मग सगळ्यांनी दबाव आणल्यानंतर ज्योतिबा तयार झाले. मी करतो म्हणाले दुसरं लग्न. हां. परंतु माझी एक अट आहे. हं, हं. जर तुम्ही सावित्रीला सवत आणणार असाल, तर मलाही सवता आणा. म्हणजे तिचंही दुसरं लग्न लावून द्या. किती किती मोठा विचार छान आहे आणि विचार कारण केला. त्याच्यामागे हो ना. त्यांचं कारण म्हणणं एक होतं, की अ, मूल होत नाही हा दोष एकट्या स्त्रीचा नसतो. नसतं. तो पुरुषाचाही दोष असतो. तर मग एकट्यात माझंच लग्न लावून देण्याने काय फरक पडणार आहे? दोघांचंही लग्न लावा आणि मग कळेल, की दोष कुणामध्ये आहे. हा किती मोठा विचार आहे. म्हणजे नक्की. अगदीच आपण इतक्या आज 21व्या शतकात आहोत, तरी सुद्धा आपण म्हणजे कुठलेच पुरुष हा विचार करू शकणार नाहीत, की स्वतःच्या पत्नीचं स्वतः दुसरं लग्न लावून द्या म्हणण्याचा. तर म्हणजे हा जो पैलू आहे त्यांच्या सहजीवनातला, मला आजच्या मुलांसमोर हे खूप मोठं उदाहरण समोर ठेवावसं वाटतं. कारण अ, मूल होणं, न होणं आणि पुन्हा ते मूल दत्तक घेणं, ह्या सुद्धा गोष्टी फार आजही समाजात तितक्या मान्यता प्राप्त नाही. तर तो 200 वर्षापूर्वीचा, 150 वर्षापूर्वीचा काळ होता. त्या काळामध्ये ज्योतिबांनी ही जी समानता दाखवली होती, ही किती मोठी होती. शेवटी त्यांचं दुसरं लग्न झालंच नाही. त्यांनी मूलच दत्तक घेतलं. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आजच्या तरुणांना मार्गदर्शक आहेत असं मला वाटतं. कारण जी आत्मकेंद्रित वृत्ती होत चालली आहे मुलांची आणि मुलींची, तर कुठेतरी ही लग्न संस्था टिकवणं म्हणण्यापेक्षा कुटुंब व्यवस्था टिकवणं आणि सामंजस्य राखणं एकमेकांमध्ये, याच्यासाठी हे खूप मार्गदर्शक आहे असं मला वाटतं.
आता तुम्ही आजकालचा काळ सांगता मुलांचा मुलींचा, पण हे जे विचार आहेत ते हे जे सगळे आहेत, ते आपल्या फॅमिली मधूनच यायला पाहिजेत. अगदी. मेन म्हणजे मुळापासूनच लहानपणापासूनच हे विचार रुजवले पाहिजे मुलगा आणि मुलगी हे मी मी समान याच्या आहेत. हं, हं. मी याच्याबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छिते, हं, की आपण सतत संस्कार करतो मुलींवरती. हं, हं, की मुलगी जन्माला आल्यापासून तिच्यावर संस्कार करणं सुरू असतं, की नाही तुला असं करावं लागेल, तुला तसं करावं लागेल, तुला दुसऱ्याच्या घरात जायचं आहे, हं, त्यासाठी तुला हे आलं पाहिजे, स्वयंपाक आला पाहिजे, लोकांशी जुळवून घेता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचे संस्कार आपण मुलींवर करतो. म्हणजे आपण स्त्री असून सुद्धा हे सगळे संस्कार मुलींवर करतो. पण माझं प्रामाणिक मत असं आहे, की आपण मुलग्यांवर संस्कार जास्त केले पाहिजे. की तुझ्या सोबत राहायला जी मुलगी येणार आहे, ती दुसऱ्या घरातनं येणार आहे. तिला आपलं घर, आपला हा सगळा जो माहोल आहे, जे आपलं वातावरण आहे, तिच्यासाठी खूप अनोळखी आहे. तिला हं. जुळवून घेण्यासाठी किंवा समाजामध्ये सुद्धा दुसऱ्या स्त्रीकडे पाहण्यासाठी, म्हणजे दुसऱ्या स्त्रीला आदरानं बघण्यासाठी एका आईनं आपल्या मुलांवर जास्त संस्कार केले पाहिजेत असं मला वाटतं. हल्ली म्हणजे मुलींनाच स्वयंपाक येत नाहीयेत. म्हणजे आया जेव्हा मुलींना वाढवतात, डॉक्टर, इंजिनिअर करायचं असतं त्यांना मुलींना, तर मग नाही माझ्या मुलीला ना मी अभ्यासासाठी इतकं फ्रीडम देते ना, की मी तिला पाण्याचा ग्लास सुद्धा हातात नेऊन देते. अरे काय करताय तुम्ही? कुठे चाललोयत आपण? शिक्षण घेतोय म्हणजे काय करतोय ह्याची जाणीव झाली पाहिजे. शिक्षण फक्त पुस्तकी असतं असं नाही. तुम्हाला स्वतःचं आयुष्य चांगल्या रीतीनं जर जगायचं असेल, तर तुम्हाला ह्या स्वतःच्या गोष्टी तरी करता आल्या पाहिजेत. हल्ली अभिमानाने सांगतात स्त्रिया, की माझ्या मुलीला ना चहा सुद्धा करता येत नाही. अरे ही अभिमानाची गोष्ट नाहीये. हं. ही अगदीच आणि मी तर उलट उलट म्हणते, की मी माझ्या मुलाला स्वयंपाक येतो हे मी अभिमानाने सांगते. म्हणजे कुठेही तुम्ही अडलं नाही पाहिजे. आता ह्या लॉकडाऊननी जेव्हा आपल्याला समोर ज्या समस्या आल्या, की आपल्या घरामध्ये कामवाली बाई सुद्धा येऊ शकत नव्हती. तेव्हा जे सगळे काही सगळ्यांचे हाल झालेले आहेत, त्याच्यावरून तरी आपण धडा घेतला पाहिजे, की प्रत्येकाला आपलं काम करता आलं पाहिजे. आणि हे काम म्हणजे ही शिकवण देण्याचं काम स्त्रियांच्या हातात असतं. ज्योतिबा नेहमी म्हणायचे, की स्त्रियांना शिक्षण का द्यायचं? तर ती एक सुंदर कुटुंब उभं करू शकते, एक सुंदर समाज उभा करू शकते. आणि मग आपण कुठे चाललोय? त्या शिक्षणाचा आपला आपल्यावर काय परिणाम करून घेतोय आपण? म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण असंच नाही. तुम्हाला समाजात कसं वागायचं हे पण कळलं पाहिजे. समाजात जेव्हा तुम्ही रस्त्यावर जाता तेव्हा तुम्ही साधे ट्रॅफिकचे नियम पाळत नाही. मग त्या शिक्षणाला हो, काय अर्थ राहिला? असं मला नेहमीच वाटत राहतं. नक्की, नक्की. पण बाकीच्यांचे प्रश्न घेऊया आणि मग आपण एका हो, वेगळ्या चालेल. वळणावर वळूया. चालेल, चालेल. हां. मी सगळ्यांना अनम्यूट करते. हां, कोणाला काही विचारायचं असेल तर विचार. संगीता, संपदा, छान तुम्हाला बोललात काही हां. प्रश्न छान. विचारायचे? मस्तच. ग्रेट. म्हणजे इतकं काही माहिती नव्हतं. खरंच ज्ञानात भर पडली आणि त्या काळात ते विचार होते. आनंदीबाई असेल किंवा हे असतील, सावित्रीबाई सावित्रीबाई. असतील, त्यांचे जे मालक होते ते खूप चांगल्या प्रकारे स्वतःच्या स्त्रियांना, स्वतःच्या बायकांना समोरच्या म्हणजे समाजात घेऊन येणं फार मोठी गोष्ट आहे. आजच्या काळात मला नाही वाटत आहे की तेवढं फार पुढारलेलं आहे. फार आपल्यापासूनच प्रगती व्हायला पाहिजे. आणि आपल्यासारखे खूप म्हणजे असं येऊन आपण समोरच्या साईडला येऊन सांगायला पण हवे, की बाबा नाही स्त्री जे पद्धत म्हणतात ना, तीच व्हायला हवी. बोलवण्याचा उद्देश हाच आहे आपल्याला. खूप छान. खूप खरंच छान. छान, छान. हो. बरोबर आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे. दीदी तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. हॅलो 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 आवाज येतोय का माझा? नाही, नाही. तुम्ही दुसऱ्या ह्याच्यावर आहेत का तुम्ही दीदी? मी सोनाली बोलतेय. माझा आवाज येतोय का? हां, सोनाली. हां, तू बोल. हा, एक मिनिट. मला एक प्रश्न विचारायचा होता, विचारू का? हां, विचार, विचार. दीदी हा तुम्ही मला अनम्यूट करा. अरुणा दीदी तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. हां, हां, हां. हां. आता बोल. मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणजे एक गृहिणी असून सुद्धा की हा सगळा अभ्यास करून म्हणजे एक गृहिणी सुद्धा एक लेखिका होऊ शकते हे दाखवून दिलेलं आहे. मग गृहिणी आणि इतर कोणत्याही स्त्रिया असू देत, तिला
म्हणजे घरकाम वगैरे आहेच आहे आणि हे सगळं सांभाळत तुम्ही म्हणजे असं काय जास्तीचा वेळ दिलात किंवा काय असं तुमचं टाइम टेबल होतं, की ज्याच्यामुळे तुम्ही हा एवढा असा अभ्यास करू शकलात आणि तुम्ही म्हणजे असं कुठल्या गोष्टींवर म्हणजे लक्ष जास्त दिलत की आपण आपल्याला हे जीवनात ध्येय साध्य करायचं आहे यासाठी असा तुमचा काय कार्यक्रम तुम्ही रोजच्या जीवनाचा दैनंदिन आखला होता? असं सुरुवातीला काही असं माझ्या डोक्यात नव्हतं, की मी काही लेखिका वगैरे होईल म्हणून. परंतु माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर एक होतं, की मी सुरुवातीला जसं सांगितलं, की वाचनाचा छंद खूप होता आणि याच्यामध्ये आपण काय वाचतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कथा, कादंबऱ्या तर सगळेच वाचतात. पण एक आपला वैचारिक ओढा कुठे आहे हे आपल्याला कळत जातं. काही ठराविक काळानंतर. आपण सुरुवातीला सगळंच वाचण्याचा प्रयत्न करतो. पण ठराविक काळानंतर आपल्याला लक्षात येतं, की आपल्याला काय आवडतंय किंवा आपण कुठल्या गोष्टी वाचल्यानंतर आपल्याला अनुभवामध्ये जास्त भर पडेल. तर त्याच्यामध्ये मग माझा म्हणजे स्त्रियांची जी आत्मचरित्र आहेत, ती मी जवळपास सगळी वाचलेली आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये नाच गं घुमा असेल, अ, मला उद्ध्वस्त व्हायचं आहे मनोहर तरी. ही अशी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांनी जी आत्मचरित्र लिहिलेली आहेत, त्यांचं वाचन म्हणजे माझ्याकडनं खूप झालेलं होतं. आणि ही जी वैचारिक जी पुस्तकं होती, ती जास्त वाचल्या गेली होती माझ्याकडनं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला टीव्ही पाहण्याचा छंद नाही. मालिका पाहण्याचा छंद नाही. आणि एक होतं, की जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, तेव्हा काहीतरी वाचन करायचं. आणि त्यातनं काय होतं माहितीये का, आपण जेव्हा स्वतः या गोष्टींवर बंधन आणून घेतो ना, तर मुलं देखील मग तिकडे वळतात. अ, सतत जर आई टीव्ही पाहत असेल, तर मुलांना एक आकर्षण असतं, की नाही आपल्याला पण टीव्ही पाहायचा आहे. आणि जर आई म्हणून आपण जेव्हा काही गोष्टींवर स्वतःसाठी मर्यादा घालून घेतल्या, तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला दिसायला लागतो. आणि माझ्या मुलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हेच झालं, की मी नेहमी पुस्तकं वाचलेली पाहून तो छोटा असतानापासून मग त्याला असं वाटायचं, की आई काहीतरी वाचते म्हणून समोर एखादं पुस्तक घेऊन बसायचा. भले त्याला ते कळत नसेलही. परंतु तो समोर धरून पाहायचा आणि मग त्यातनं त्याला पण गोडी लागत गेली आणि आज तो मराठी साहित्याचा खूप मोठा अभ्यासक आहे. आणि हे जे असतं, की आपला वेळ आपण कसा घालवतोय ते खूप महत्वाचं आहे गृहिणींच्या दृष्टीने. मग चला 4 मैत्रिणी मिळून गप्पाच मारत बसलोय. तर त्या गप्पा सुद्धा मारूयात, पण त्या सुद्धा सकारात्मक गप्पा असाव्यात, की वेगळ्या काहीतरी विषयांवर ते गप्पा झाल्या पाहिजेत. नाहीतर तू काय केलंस, मी काय केलं, ह्यात तर आपण नेहमीच मारतो गप्पा. पण एक स्वतःला घडवत जाणं आणि स्वतः घडत जाताना आपल्या मुलांना घडवणं आणि आजूबाजूच्या मैत्रिणींना, आता माझ्या काही मैत्रिणींना कविता म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसायचं. पण त्या आता म्हणतात, की नाही तुझ्यामुळे आम्ही खूप चांगल्या कविता वाचायला शिकलो, ऐकायला शिकलो आणि ती समजून घ्यायला पण शिकलो. तर स्वतः टाईमपास ज्याला म्हणतो ना आपण विनाकारणचा. कारण सगळ्यांना नाही मला खूप काम आहे, मला खूप काम काम सगळ्यांनाच असतात. बाहेर जाणाऱ्या स्त्रियांना तर उलट जास्त काम असतात. आपण तो वेळ खूप चांगल्या पद्धतीने गृहिणी म्हणून जेव्हा आपण स्वतःकडे पाहतो, तेव्हा तो वेळ खूप चांगल्या पद्धतीने स्पेंड करू शकतो, की स्वतःचा छंद जोपासू शकतो व्यवस्थितरित्या. तर तो वाचनाचा छंद जो जोपासण्याचं काम माझ्याकडनं झालं, त्याच्यातनंच ही एक लेखिका घडत गेली असं मी म्हणेन. ओके, ओके. छान, खूप छान. वेळ असेल तर तुम्ही मला 4 ओळी कविताच्या तुम्हाला सर्वात आवडलेल्या कवितेच्या म्हणून दाखवू शकाल का? होय रे. ते तर माझ्या आवडीचंच असेल. मी माझी एक कविता सादर करू शकते का? एक कविता सादर नक्की, करते. नक्की. ही रिंगण नावाची कविता आहे. आपण स्त्रिया ज्या साखळीत वाढत जातात आणि समाज त्या स्त्रिया कसं ठेवतो, या आशयाची ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे रिंगण. ताई तुमचं चुकलंच. ताई तुमचं चुकलंच. रिंगणाबाहेर जायला सांगितलं. एक रिंगण तोडू बाई, 2 रिंगण तोडू. एक रिंगण तोडू बाई, 2 रिंगण तोडू. आमचं एक रिंगण काचेचं की मातीचं? त्यात आम्ही फेर धरून नाचतो. गरागरा फिरतो. अगदी भोवळ येईस्तोवर. भोवळ कशाची तेही कळत नाही. भोवळ कशाची तेही कळत नाही. रिंगण कुणाचं याचंही भान नाही. पण आम्ही नाचणार. नाचवणारे कोण कुणास ठाऊक. आम्हाला स्वैर सुतक नाही. आमचं रिंगण सुटत नाही. आखून दिलेलं रिंगण आमचं.
आखून दिलेलं रिंगण आमचं, नाच ग घुमा कशी मी नाचू म्हणायचं नाही, आरेला कारे करायचं नाही, पायाची नजर डोळ्याला नाही, आमचं रिंगण सुटत नाही. घागरी फुंकणं आमचं काम, घागरी फुंकणं आमचं काम, फू बाई फू, फुगडी फू, दमलास काय माझ्या गोविंदा तू, गोविंद काही दमत नाही, आमचं रिंगण सुटत नाही. हळद लागली रिंगण सुटलं, हळद लागली रिंगण सुटलं, वराती मागून घोडे आले, झोपाळ्या वाचून झुलायला लागले, त्याचा ताल चुकायचा नाही, आमचं रिंगण सुटायचं नाही. सुपातून जात्यात, सुपातून जात्यात, जात्यातून चाळणीत, चुलीवरली भाकरी करपत नाही, हाताचे चटके संपत नाहीत, बाईच्या जातीला कळतच नाही, आमचं रिंगण सुटतच नाही. एक सरपण वेचू बाई दोन सरपण, एक सरपण वेचू बाई दोन सरपण वेचू, वेचता वेचता सरण रचू, बाई मी सरण रचिते, बाई मी रिंगण बांधिते, सरणाभोवती रिंगण बांधू, नाच ग घुमा कशी मी नाचू, कशी मी नाचू. धन्यवाद. वा वा, खूपच छान होतं कविता, खूप छान. कविता म्हणजे आपल्या गृहिणीचं वर्णन आहे ना दीदी, अशा हा. गृहिणीचंच वर्णन आहे, एका स्त्रीचं वर्णन आहे की होय, बाबा अगदी तेच. की तिला घराबाहेर तिचं आयुष्य जेव्हा ती कसं जात नाही, त्याच ह्याच्यामध्ये जात राहतं ते. मग त्याला ती जिम्मेदार आहे, कुटुंब जिम्मेदार आहे का समाज जिम्मेदार आहे का तिने स्वतःची शक्ती बाहेर काढायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? याच्यात फार मोठ्या गोष्टी आहेत. त्याला आपण कोणाला एकाला दोष किंवा कोणाला एक जण जिम्मेदार आहे असं नाही म्हणू शकत. समाज तर जिम्मेदार आहेच आहे, कारण समाज आपण इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही. सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये 200 वर्षापासून प्रयत्न केले, तो आता आपण स्त्री म्हणून जेव्हा बाहेर पडू शकतोय, मुक्तपणे वावरू शकतोय, म्हणजे समाजातही बदल होतच आहेत. पण मला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं, की स्त्रियांनी स्वतःची शक्ती ओळखली पाहिजे. स्वतःमधल्या ज्या गुण आहेत, कुवत आहे, ती जोखली पाहिजे. रडत बसून जमत नाही. तर माझ्या बाबतीत मी सांगते, की मला शिक्षणाची खूप आवड होती, पण त्या टप्प्यांवरती काही अडचणी येत जातात आणि आपण आपल्याला हवं ते शिक्षण घेऊ शकत नाही. आणि मग त्यातनं काय करता येईल? शिक्षण घेणं, मी सुरुवातीला जसं सांगितलं, की शिक्षण घेणं म्हणजे काही डिग्र्या मिळवणं हाच नाहीये. तर शिक्षण स्वतःला आपण समृद्ध कसं करत जातो, उन्नत कसं करत जातो, यासाठी जे काही अभ्यास असतो, ते शिक्षण महत्वाचं असतं, असं मी नेहमीच म्हणते. तर स्त्रियांनी स्वतःमधली बलस्थानं ओळखा. मला काहीतरी करता येतंय ना, मी करू शकते. साधं तुम्ही बागकाम करा, इतकी सुंदर बाग करा, की तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. बाहेरून येणारे जेव्हा म्हणतील, की तुमच्या दारातली बाग, वाह! किती सुंदर बाग आहे तुमची, म्हटलं की तुम्हाला जो आनंद मिळतो ना, त्याचं मोल कशातच नाहीये. किंवा तुम्ही स्वयंपाक करताय, तर स्वयंपाक सुद्धा इतका मन लावून आणि चांगला केलात, तरी सुद्धा त्यातनं आत्मसमाधान जे असतं ते मिळू शकतं. प्रत्येक गोष्ट पैशावरच येऊन थांबू शकत नाही. हल्ली जरी म्हणतोय आपण, की पैसा पाहिजे, ठीक आहे पैसा पाहिजे. पण आपल्या हातातून वेळ जर निघून गेलेली आहे, की आता मी पैसा, पण त्या सुद्धा गोष्टीसाठी आपण वेगळे मार्गही करू शकतो, की घरात बसून काही उद्योग करता येतात आपल्याला, काम करत-करत, आणि त्यातनं आपल्याला आर्थिक म्हणजे आर्थिक वाढवता येतं आपलं स्वतःचं स्तोत्र. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, की स्त्रियांनी स्वतःमधली कुवत ओळखून मी काय करू शकते, हे ओळखून जर पावलं टाकली, तर नक्कीच आपण सक्षम होऊ शकतो. त्याच्यामुळे फक्त समाजाला, कुटुंबाला दोष देत बसून उपयोगाचं नाही. पण मला आणखी एक सगळ्या स्त्रियांना सांगावंसं वाटतं, की अंगभूत ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत, स्त्री म्हणून असणाऱ्या, म्हणजे घरातल्या गोष्टी, म्हणजे मी जरी स्त्रीवादी लेखिका असले, जरी माझ्या कवितेतनं तो स्त्रीवाद असला, तरी तो कधी करा, की जेव्हा तुमच्यावर अन्याय होतोय, मी म्हणत नाही अन्याय सहन करा. अन्याय होतोय तर तो कसा दूर करायचा, हे याच्यासाठी तुम्ही सक्षम बना. पण विनाकारण मी मी आता हे नाही करणार, मी ही जबाबदारी नाही घेणार असं म्हणून चालणार नाही. निसर्गाने तुमच्यावर काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. जसं की मातृत्वाची जी जबाबदारी आहे, एक मोठं सृजन आपण करतोय. तर ते सृजन केल्यानंतर त्या बाळाला वाढवणं, त्याला चांगले संस्कार करणं, हे आपलं काम आहे. स्त्रियांचं काम आहे. जोपर्यंत स्त्री स्वतः मुलांना सांगत नाही, शिकवत नाही, तोपर्यंत चांगला समाज घडणं म्हणजे तरी काय असतं? आपल्यापासून सुरुवात करा ना. आपलं घर चांगलं सुसंस्कृत करा. आपल्या घरातल्या पुरुषांना तुम्ही सुसंस्कृत बनवा. त्यांना स्त्रियांवर अत्याचार नाही केले पाहिजे हे शिकवा. जोपर्यंत तुम्ही हे शिकवत नाही, तोपर्यंत समाजाकडे बोट नाही दाखवू शकत. हे मला नेहमी सांगावंसं वाटतं.
गोष्ट प्रकर्षाने जाणवली दीदी, की स्त्रीमध्ये सगळ्या शक्ती आहेत. आता आम्ही जे सिरीज घेत होतो 5-6 दिवस जे आम्ही बोलवलेलं आहेत आपल्या सेशनला, त्या सगळ्या अगदी सक्षम आहेत, म्हणजे बनल्या आहेत होय. आणि त्याच्यातून नक्कीच आम्ही बोध घेतलेला आहे. असं वाटते, की आपल्यामध्ये शक्ती आहे त्याचा वापर नक्कीच करायला पाहिजे सगळ्या स्त्रियांनी. नक्कीच, नक्कीच. जे काही आहेत आता सेशनमध्ये ऐकतात त्यांच्यामध्ये नक्कीच बदल झालेला आहे. आणि आम्हाला ही एक गोष्ट तुमची आवडली, की स्त्रियांनी आपलं जे आहे समृद्ध बनवायला पाहिजे. नक्कीच. आपलं जे आयुष्य आहे आणि आपल्याच हातात आहे. बाकी अगदी. समाज आहे, त्याचा तो भाग आहे, समाजाचा आहे मी नाही म्हणत नाही. कुटुंबाचं पण आहे, काही पर्सेंट आहे, समाजाचं काही पर्सेंटेज आहे. पण मला वाटतं तुम्ही तुमची ताकद लावा ना. पूर्ण अगदी. क्षमतेने तुम्ही तुम्ही तुमची ताकद लावा आणि मग बघा काय परिवर्तन होतं ते तुमच्यामध्येच. अगदी. है ना? मग सुरुवातीला वाटते, की पहिली स्टेपला जरी बाई ताकद लावली तरी तिला असं वाटेल, की नाही आता माझ्या हातून काही होत नाही. पण मला वाटते असेच एक-एक पाऊल छोटे पाऊल जर पुढे नेत गेलं तर तिचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. नक्कीच, नक्कीच. जग काय म्हणेल, कुटुंब काय म्हणेल, हां. अगदी, त्यानंतर अगदी. आपल्या स्वतःलाच वाटते, की नाही आपण बरोबर आहेत ना या सगळ्या गोष्टीसाठी. अगदी. आपण चुकीचं तर काही करत नाही ना. मग त्यांचीच मतं बदलतात दीदी अगदी, अगदी. आपल्याबद्दल. अगदी, अगदी. म्हणजे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दुसऱ्यांनी जर बदलायचा असेल, तर तुम्ही स्वतः आधी बदला. हां, हां. हे, मी हे. काहीच बरोबर. करू शकत नाही हे जी स्वतःमध्ये एक तुम्ही न्यूनगंड बाळगता ना, तो सोडून द्या. मी जसं म्हटलं, की फक्त प्रत्येक गोष्ट पैशात मोजता येत नाही. तुम्ही केलेलं काम समाजासाठी काय उपयुक्त आहे का हे पहा. कालच्या भागामध्ये ज्या काही मैत्रिणी आल्या होत्या, की ज्यांनी झाडं लावण्यासाठी जे काही हां. काम केलं. खूप त्या सुंदर सांगितलं दीदी त्यांनी. हां, म्हणजे आम्ही ते काम चालू केलं दीदी. हां. म्हणजे एक स्त्री काय करू शकते ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे ते, की आपल्या आवडीतनं म्हणजे सकाळचा जो वेळ असतो, की तो रिकामा घालतो आपण, तेवढ्या 2 तासामध्ये त्या स्त्रियांनी किती मोठं काम केलं हे आपण आत्ताच पाहिलं. म्हणजे आपण फक्त रडगाणं गात नाही बसलं पाहिजे, की मला काही स्कोप नाही. संधी नेहमीच येत असते. फक्त आपण त्या संधीकडे पाहायला पाहिजे. संधी दार ठोठावून जाते म्हणतात, पण आपलं लक्ष हो. नसतं. पण आपण प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी वेगळा मार्ग दिसतोय का याच्याकडे सजगतेनं पाहिलंच पाहिजे. मला वाटतं तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त आता खूप म्हणजे आमचं हे आता आपलं शेवटचं सेशन असणार आहे. पण असं वाटतं की काहीतरी तुम्ही देऊन गेला सगळ्यांनी आम्हाला. की काहीतरी खूप काही शिकलोय आम्ही. थोडंफार, होय. थोडंफार, थोडंफार करत आमचं जे कमीपणा आहे ते पूर्ण भरून निघालं आज. बाकी सगळ्या स्त्रिया आहेत ते सांगतीलच सगळ्या गोष्टी. तर समृद्ध करणे जीवन आपल्या हातात आहे एवढंच मला आजच्या सेशनमध्ये आपल्या हातात सगळ्याच गोष्टी आहेत. आपली शक्ती आपण ओळखावी आणि पुढे जावं. काय वाटतं बाकीच्या स्त्रियांना? बरोबर आहे. आता काकू म्हटल्याप्रमाणे शिक्षणच फार काही महत्वाचं नाहीये. जी महत्वाचं आपली नाहीये. आवड आहे ती जोपासायला हवी. म्हणतात ना शिक्षण फार महत्वाचं आहे. हे करायला हवं, ते करायला हवं, बाहेर पडायला हवं. पण मुळात आपल्याला जे आवड आहे, त्याच्यातून आपण आपला विकास करायला हवा. कारण ते आपल्या फॅमिलीतून बाहेरचं काय सामाजिक कार्य यामध्ये पण आपण योगदान देऊ शकतो. अतिशय मोलाची माहिती आहे. खूप सुंदर. खूप छान. हॅलो, नमस्कार मॅडम. मी बोलू का थोडंसं? रेणुका बोलते मी. बोला ना. बोल रेणुका बोल. हा, थँक्यू मॅडम. मला मॅडम कडनं ही लिंक भेटली दिवेगावकर मॅडम कडनं आणि मी 45 मिनिट पूर्ण ऐकत आहे मॅडमचं बोलणं आणि अगदी जे ज्योतिर्मय सावित्री जे बुक आहे ते मला असं वाटतं की त्यातल्या बऱ्याचशा घटना मॅडमनी कव्हर केल्या आणि म्हणजे पुस्तक वाचल्याचा अनुभव इथं आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मॅडमची रिंगण नावाची कविता ऐकली आणि एक मागच्या 10 वर्षापूर्वी मी एक थॉट वाचलेला बोर्डवरती लिहिलेला आणि तो थॉट वाचल्यामुळं माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप बदल झाला. मी असं ठरवलं की आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर गेलं पाहिजे. मी तो थॉट सांगते आपल्याला. यू नेव्हर चेंज युअर लाईफ अंटिल यू स्टेप आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. तर हा थॉट मला इतका आवडला किंवा मला इतका भावला आणि मग तो थॉट वाचल्याच्या नंतर मी माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं असं ठरवलं आणि प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच आहे, त्यातून आपण काहीतरी केलं पाहिजे आणि असं म्हणून माझं एज्युकेशन किंवा ज्या काही छोटे छोटे गोल्स असतील ते मी कम्प्लीट करत गेले
तर कोणीतरी फॉरेन ऑथर आहे आणि तो हा थॉट लिहितो आणि तो मला आवडला. मी त्यातून माझं लाईफ चेंज झालं त्या थॉटमुळं. तर मॅडमनी रिंगण नावाची ही कविता याच आशयाची आहे. अगदी त्या थॉट पेक्षा कितीतरी गोष्टी त्यामध्ये खूप जास्त आहेत आणि ते आम्ही लातूरमध्ये राहून आमच्यापर्यंत पोहोचला नाही किंवा आम्ही आजपर्यंत ते वाचू शकलो नाही. खरं याची खंत वाटते आम्हाला. आणि मॅडम कविता खूपच छान आहे तुमची आणि ही सर्व महिलांना इन्स्पायरिंग पोएम असेल की त्यांनी त्या रिंगणाच्या बाहेर स्वतःहूनच यावं लागेल. तिथं कोणी बाहेर घेणार नाहीये आपल्याला. खूप छान मॅडम, कविता खूप आवडली मला. थँक्यू. आता माझं पुढच्या महिन्यामध्ये कविता संग्रह येतोय, प्रकाशित होतोय. हा उमरा हा ओलांडताना, त्याचं हा, नावच हा. आहे उमरा ओलांडताना. हा. अच्छा. नक्की मॅडम, नक्की त्याच्यावरून समजतंय की काय आहे आतमध्ये होय. स्त्रियाची वेदना. आणि तो पूर्ण स्त्रियांच्या ह्याच्यावरच्याच कविता आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे ऊसतोड कामगार स्त्रीपासून ते एका सदन स्त्रीपर्यंत या सगळ्या स्त्रियांचा आढावा आलेला आहे त्या कवितांमध्ये. छान मॅडम. एवढ्या सगळ्या सुंदर सुंदर कविताचं पुस्तकाचं वितरण कसं करता मॅडम? सगळ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ना सगळ्या गोष्टी. होय. नाही, हे प्रकाशकांनी स्वतः पुस्तक घेतलंय करायला. त्याच्यामुळे त्याचं वितरण खूप छान पद्धतीनं होईल. कारण मी स्वतःहून छापलेला नाहीये तो कविता संग्रह. प्रकाशकांनी मागणी करून तो कविता संग्रह छापायला घेतलेला आहे. हरिती प्रकाशन आहे पुण्याचं, त्यांनी ते पुस्तक प्रकाशित करतायत. आता पुढच्या महिन्यात नक्कीच येणार आहे, ते लॉन्च होईल पुस्तक. त्याची बुकिंग, त्याला काय म्हणतात ना, प्री बुकिंग चालू झालेली आहे. ओके. आणि मला एखादी एक छोटीशी कविता आणि एखादी लास्ट. मला एक प्रश्न विचारायचा होता. विचारू का? बोला ना. हा. म्हणजे तुम्ही ह्या ज्या कविता लिहिताय, तर हा. या कविता लिहिताना त्याला असा एक काही खास असा वेळ आहे का, की सकाळच्या वेळेला तुम्ही या कविता लिहिताय का? म्हणजे असं काही खास वेळेला त्या असं तुम्हाला सुचतात का? असं ते तुम्ही असं कधीही लिहू शकता दिवसभरात असं वगैरे, म्हणजे काय आहे त्याचं? कवितेचं कसं असतं मॅडम, म्हणजे मी त्याच्याबद्दल एक थोडंसं सांगते की हल्ली सगळेजण म्हणतात की मी रोज एक कविता लिहिल्याशिवाय झोपत नाही किंवा माझ्या 1,500-2,000 कविता लिहिणं झालेल्या आहेत. पण त्यात उत्स्फूर्तता जी असते ना, ती मला दिसत नाही कुठे. माझं असं आहे की मला अक्षरशः 2-2 वर्ष कविता सुचत नाही. मी अगदी ब्लँक असते कवितेच्या बाबतीत. म्हणजे मी 85-87 पासून कविता लिहिते. आज आता 2022 सुरू झालेलं आहे. तर एवढ्या वर्षामध्ये माझ्या फक्त 100 ते 150 कविता असतील. पण असं मी लिहायला बसले, तुम्ही जसं सकाळी मी आता उठून कविता लिहिणार आहे असं माझं कधीच होत नाही. की किंवा आता खूप मी कधी समजा कुठे गेलो ना, आपण बाहेर जातो फिरायला, तेव्हा माझ्या मैत्रिणी विचारतात, "का गं एवढे छान निसर्गरम्य वातावरणात गेलीस तर तुला कविता सुचली असेल?" असं होत नाही. कारण कसं असतं, काहीतरी एक इन्स्टिंक्ट म्हणतात ना, ते असतं की घटना घडली पाहिजे काहीतरी किंवा आपल्याला ती संवेदना आतमध्ये कुठेतरी भिनली पाहिजे किंवा ते दुःख ते आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तरच आपल्याला ते काही सुचू शकतं आणि मग ते चांगल्या ह्याच्यामध्ये शब्द त्यांचं नेटवर्क थोडंसं स्लो झालेलं आहे. तर मला असं वाटतंय की आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत. तर आपणही काहीतरी चालू करावं. ऑलरेडी आपलं कार्य आहेच आपलं. त्याच्या म्हणाले मॅडम तसं ऐकून दे. चरित्र खूप वाचली. चरित्र वाचल्यानंतर मला असं वाटलं की स्त्रियांनो का लिहायचं आपण? आपलं दुःख का मांडायचं? आणि मग त्याच्यावरती मला एक कविता सुचली होती, ती मी नेटवर्क तुमचं तुम्हाला कट व्हायला आता लागलं. एकच शेवटची कविता आहे, की बाईला उद्देशून ती कविता आहे की हो. दीदी तुमचं येतोय ना? नेटवर्क थोडंसं कट व्हायला लागलं थोडं. हो का? हा. आता येतोय व्यवस्थित? हा, आता येतोय. आता कंटिन्यू. तर बयो नावाची कविता आहे ती, की बयो कशाला लिहितेस ग चरित्र? बयो कशाला लिहितेस ग चरित्र? वाचताना एक एक पान सोलवटत जाते त्याची कातडी आणि उघडा नागडा होत जातो तो. त्याचं मूळ अनादी रानटी रूप निर्लज्जपणे समोर उभं राहतं. त्याच्या नावानं लावलेलं लाल भडक कुंकू टोचत राहतं काट्यागत आणि घुसमटत राहतो जीव. बयो नको ग लिहित जाऊ तू चरित्र.
बयो नको ग लिहित जाऊ तू चरित्र. तुझ्या स्मृतीतील चित्र खरंच गोंडस. तुझ्या स्मृतीतील चित्र खरंच गोंडस. पण अमुक अमुक बोलते म्हणत कितीही सगळं काही मनोहर आहे म्हणलंस तरी त्यात तुला नाचावं लागतं त्याच रिंगणात. कारण तुला नाचावं लागतं त्याच रिंगणात, कारण नाच ग घुमाचा ताल काही केल्या थांबत नाही, तुझं रिंगण सुटत नाही. उरी फुटोस तर घुमलीस तरी त्याला पाझर फुटत नाही. बयो बिनपटाच्या चौकटीतलं लक्तरलेलं आयुष्य कशाला टांगतेस ग वेशीवर. बयो बिनपटाच्या चौकटीतलं लक्तरलेलं आयुष्य कशाला टांगतेस ग वेशीवर. लक्तरलेल्या जन्माचे आयुष्यभर धिंडवडे, लक्तरलेल्या जन्माचे आयुष्यभर धिंडवडे, वनवासी पाय तुझे धरणीला गेले तडे. रोजचेच मढे त्याला कोण रडे, रोजचेच मढे त्याला कोण रडे. बयो लिहित जाऊ नको ग तुझं खरं खुरं जगणं. बयो लिहित जाऊ नको ग तुझं खरं खुरं जगणं. तुझी लेखणी झिजून जाईल, काळा केलेला कागद विरून जाईल. कितीही म्हणलंस उद्ध्वस्त व्हायचे मला तरी तुला झूल पांघरावीच लागेल बाईपणाची. कितीही म्हणलंस उद्ध्वस्त व्हायचे मला तरी तुला झूल पांघरावीच लागेल बाईपणाची. म्हणून म्हणते बयो लिहित जाऊ नको ग चरित्र, लिहित जाऊ नको ग चरित्र. थँक्यू. वा, खूप सुंदर. म्हणजे तुमच्या ना असं कविता ऐकलं ना, म्हणजे काहीतरी आतमध्ये हलतं असतं तिथे. ती थँक्यू. स्त्रियांच्या वेदना जे आहेत ना, त्या आतमध्ये जे आहेत खोल दबून गेलेल्या, कुठेतरी टच होतं एक 4 वाक्यातच. आणि पूर्ण जेव्हा कविता वाचतो तेव्हा काहीतरी वाटतं की नाही, काहीतरी स्त्रियांनी करायला पाहिजे. अगदी अगदी. म्हणजे त्या कवितेतनं पण कोणी जरी म्हणजे जागं होतंय ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि साहित्याची मला तर वाटतं की हेच साहित्य म्हणजे हेच आहे की तुम्ही जागं व्हा त्यात. म्हणजे समाजात जे काय चाललंय ते तुमच्यापर्यंत दिसतंय त्या साहित्यातनं, तर तुम्ही शिका त्यातनं काहीतरी. काय परिवर्तन करू शकतो आपण हे कळतं त्यातनं. तर मला वाटतं ह्याच्यासोबत पण तुम्ही सामाजिक कार्य काही काही करत राहता. अनेक होय संस्था आहेत, त्यांच्याशी तुम्ही अटॅच आहेत. होय होय. लातूरमध्ये दिशा नावाची संस्था आम्ही सुरू केली होती. त्याची मुलांसाठी म्हणजे ही जी तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि महिलांसाठी असे समाज प्रबोधनाचे म्हणजे त्यांच्या ज्या काही समस्या असतात, तरुण मुलांच्या काही वेगळ्या समस्या असतात, ज्यांना आता लग्नाला सामोरी जाणारी मुलं असतात, मग त्यांना जोडीदार कसा निवडावा किंवा महिलांचे वेगवेगळे प्रश्न असतात, सहजीवनावरचे प्रश्न असतात, त्यांच्या आरोग्याविषयीचे प्रश्न असतात, मासिक पाळीचे प्रश्न असतात. तर या सगळ्या गोष्टींवर काहीतरी त्यांना देण्यासाठी म्हणजे त्यांना वेगवेगळे शिबिर आम्ही घेतो दिशा या संस्थेमार्फत. नारी प्रबोधन मंच नावाची एक संस्था आहे, त्याला सुद्धा मी अटॅच आहे. तिथे पण महिलांच्या वेगवेगळ्या समस्यांवरच काम केलं जातं. बालभवन नावाची एक संस्था आहे की जी अगदी लहान मुलांसाठी, की हल्ली मुलांना खेळायला मिळत नाही, अंगण नसतं, मुलांना बाहेर जायला जागा नसते. मग अशा वेळेस मुलांच्या आतले कलागुण बाहेर काढण्यासाठी त्या छोट्या छोट्या मुलांना खूप त्यांच्यामध्ये काही असतं, दडलेलं असतं, पण ते बाहेर निघत नाही. मुलांना चित्र काढायची असतात, आई वडील ओरडत असतात, ते काय चित्र काढत बसलायस, अभ्यास कर. अगदी 4 वर्षाचं मुलं असतं पण. तर बरोबर. ह्या त्यात लहान मुलांचे जे पालक आहेत त्यांचं पण काहीतरी त्यांना पण मार्गदर्शन करावं. या सगळ्या गोष्टींसाठी बालभवन नावाची संस्था आहे, तिथे पण मी काम करते. अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, चालू असतात कामं. ह्या सगळ्या गोष्टी करता करता ह्याही गोष्टी सांभाळता तुम्ही. म्हणजे एक प्रकारचं काउन्सिलिंग करता तरुणांना, महिलांना होय सगळ्या गोष्टीबद्दल. होय. त्यानंतर कित्येक काउन्सिलिंगच असतं ते. काउन्सिलिंगच आहे. त्याचा फायदा आजकालच्या तरुणांना, तरुणींना जे लग्न करतायत त्यांना. मग ते नक्कीच नंतर होतं. तुमच्याकडे भेटत असतील ना लग्न झाल्यावर, की दीदी तुमचं होय. ते काउन्सिलिंग नाही करून खूप अगदी फायदा खूप झाला. खूप गोष्टी आहेत. अशी काही मुलं आहेत की ताई केवळ तुम्ही आमच्याशी बोललात म्हणून आम्हाला म्हणजे मार्ग सापडला. आमचे इगो कमी झाले. ह्या ज्या गोष्टी आहेत ते कारण सगळ्या गोष्टी शेवटी समस्या कुठे असते? इगोमुळेच येत असते. अहंकार असतो जो ना, त्यातनंच गोष्टी वाढत जातात. तो इगो कसा कमी करायचा हे समजलं की सगळ्या गोष्टी सुकर होऊन जातात. तर अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आपली 8:15ची वेळ होती. छान गप्पा झाल्यात. 8:15 पण खूप झालेत म्हणजे आता. मन मोकळेपणाने गप्पा मारल्या दीदी सगळ्यांनी. होय मला होय असं अगदी. वाटतंय की आजचं सेशन खूपच छान झालं. सगळ्यांना
इन्स्पिरेशन मिळालं सगळ्या गोष्टीसाठी. आणि कारण कसं असतं समोर एखादा वक्ता फार मोठं काहीतरी त्याचं हे असतं ना, तेव्हा सगळेच दबून गेलेले असतात. आपण कसं यांना विचारावं? मला असं वाटतं की मी गृहिणी असल्यामुळे करेक्ट सगळ्यांना करेक्ट. मोकळपणाने बोलता आलं. हा, हे प्लस पॉइंट आहे की तुम्ही गृहिणी आहेत. मी अगदी. सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही आमच्या सेशन मध्ये म्हणजे आलात, म्हणजे गृहिणी म्हणून आलात, त्याच्यामुळे सगळे खुलले अगदी अगदी. आणि सगळ्याला एखादी काहीतरी लेखिका काहीतरी मिळालं की इन्स्पिरेशन मिळालं की चला आपण पण काहीतरी करू शकू. करू शकतो. अगदी अगदी. आणि मला पण खूप छान वाटलं. माझ्या मैत्रिणींना एवढं छान बोलता आलं. त्यांच्याकडनं मी पण काही शिकले. छान प्रश्न पण खूप छान विचारले त्यांनी. छान विचारले त्यांनी. लातूरमध्ये कुठे असता दीदी तुम्ही? नवीन रेणापूर नाका. हम्म. चालेल, आपण इथे थांबू होय चालेल. सेशन नक्कीच आपलं. नक्कीच नक्कीच. होय चालेल चालेल. नक्कीच आपण अजून एक सेशन करूया दीदी, वेगळ्या ह्याच्यावर, वेगळ्या चालेल, विषयावर. नक्कीच. आपण नक्कीच हं? तर नक्कीच सतत नक्कीच. आपलं सेशन चालूच असतं. संध्याकाळी 7:30 ते 8:30 आपलं चालूच असतं. हो. काही ना चालेल, काही गेस्ट असतात किंवा काही नॉलेज सेशन असतं किंवा काहीतरी असतं. ओके चालेल. त्यामुळे मग तुम्हाला नक्कीच आपण- सगळ्यांना भेटून मला पण खूप छान वाटलं. तर धन्यवाद तुमचे. असेच भेटत राहू, असेच फुलत राहू, असेच जगत राहू.